आवाज नाही येत सर. आवाज येत नाही सर. नमस्ते सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा. येतोय आवाज आता? हा सर येतोय. हो, आपण अजून सुरूच केलेलं नव्हतं. विद्यार्थी अजून जॉईंट होत आहे ना, त्याच्यामुळे थांबलो तुम्ही 1-2 मिनिटं. कोण वाचतंय? चला आज उभयविध क्रियापद आपण बघूया. वाचते सर मी. चैताली मॅडम वाचा. काल नव्हतं वाचलं ना तुम्ही? नाही. वाचा वाचा. ठीक. उभयविध क्रियापदे जे एकच क्रियापद हे दोन वेगवेगळ्या वाक्यात सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे वापरता येते त्यास उभयविध क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ कापले, आठवले, स्मरले, लोटले, मोडले, उघडले इत्यादी. 1 नंबर, त्याने घराचे दार उघडले. यात उघडले हे सकर्मक क्रियापद आहे. दुसरं, त्याच्या घराचे दार उघडले. यात उघडले हे अकर्मक क्रियापद आहे. 2, रामाने धनुष्य मोडले. यात मोडले हे सकर्मक क्रियापद आहे. ते लाकडी धनुष्य मोडले. यात मोडले हे स्क्रीन नाही अकर्मक दिसत. क्रियापद आहे. स्क्रीन नाही दिसत. विधानपूरक सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते. कर्म दिल्याशिवाय सकर्मक धातू संबंधीचे विधान पूर्ण होत नाही. अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते. केवळ कर्ता व क्रियापद एवढ्यानेच सकर्मक धातूच्या बाबतीत विधान बहुधा पूर्ण होते. परंतु काही अकर्मक धातू असे आहे की कर्ता व क्रियापद असूनही त्यांचा वाक्यार्थ अपुरा असतो. उदाहरणार्थ राम झाला, मुलगा आहे, आंबा निघाला. उपरोक्त उदाहरणांमध्ये झाला आहे, निघाला ही क्रियापदे अपुऱ्या विधानांची आहेत. अशा प्रकारच्या क्रियापदांना अपूर्ण विधान क्रियापदे म्हणतात. ती विधाने पूर्ण करण्यासाठी काही शब्दांची आवश्यकता असते. जसे
राम राजा झाला, मुलगा हुशार आहे, आंबा नासका निघाला. या वाक्यांमध्ये राजा, हुशार, नासका हे शब्द अपुरी विधाने पूर्ण करतात अशा शब्दांना विधानपूरक किंवा पूरक असे म्हणतात. संयुक्त व सहाय्य क्रियापदे. 1. क्रीडांगणावर मुले खेळू लागली. 2. आपणही मॅडम आवाज कट होतोय तुमचा. हॅलो चैताली मॅडम, आवाज कट होतोय. स्क्रीन पण नाही दिसत सर. स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन शेअर केली ना आपण. ना दिसते दिसते सर. दिसते ना. तुम्ही स्क्रीन थोडं दिसते. सर मॅडम मला नाही दिसत आहे. पुन्हा जॉईन व्हा ना. पुन्हा जॉईन व्हा. पुन्हा प्रयत्न करा. संयुक्त व सहाय्य क्रियापदे आहेत ना, ती स्क्रीनवर आले. हा बरोबर तेच आहे सर. पाटील सर. चैताली मॅडम वाचताय पुढे. सर प्रॉब्लेम होत असेल तर मग ना सांगा. हॅलो सर माझ्याकडे कोणी वाचायला इच्छुक असेल एकेकाने बोला. काय अडचण आहे मला सांगा. कोणाला अडचण आहे? सर माझा आवाज येतोय? हा चैताली मॅडम आवाज येतोय आता. ओके सर. पहिल्या वाक्यातील क्रिया खेळू लागली या दोन शब्दांनी ती क्रिया पूर्ण होते. केवळ लागली या शब्दाने क्रियेचा अर्थ पूर्ण होत नाही. खेळू लागली या संयुक्त शब्दात खेळू हे धातुसाधित असून लागली या क्रियावाचक शब्दाने खेळण्याची क्रिया पूर्ण करण्यास म्हणजेच क्रियापदाचे रूप बनविण्यास सहाय्य केले म्हणून लागली हे सहाय्य क्रियापद होय. खेळू लागली हे क्रियापद धातुसाधित व सहाय्य क्रियापद यांच्या संयोगाने बनले आहे म्हणून अशा क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. धातुसाधित व सहाय्य क्रियापद मिळून संयुक्त क्रियापद होते, पण त्याला एक अट असते, ती म्हणजे या संयुक्त क्रियापदाने दर्शवलेली क्रिया एकच असायला हवी. त्या दोन वेगवेगळ्या क्रिया असून चालणार नाही. उदाहरणार्थ, बाळ एवढा लाडू खाऊन टाक. दुसरं, बाळ एवढा लाडू खाऊन जा. पहिल्या वाक्यात खाऊन टाक हे संयुक्त क्रियापद आहे. येथे खाण्याची व टाकण्याची अशा दोन क्रिया नसून खाऊन टाक याचा अर्थ खा यातील दोन शब्दांनी एकाच क्रियेचा बोध होतो. दुसऱ्या वाक्यातील खाऊन जा या शब्दात खाण्याची व नंतर जाण्याची अशा दोन वेगळ्या क्रिया आहेत. म्हणून खाऊन जा हे संयुक्त क्रियापद नाही. जा हे मुख्य क्रियापद असून खाऊन हे धातुसाधित आहे. क्रियाविशेषण अव्यय. क्रियाबद्दल अधिक माहिती बघा, काल आपण क्रियापदांचे विविध प्रकार पाहिले. थँक्यू चैताली मॅडम. त्याच्यामध्ये काल आपण पाहिलं होतं की द्विकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद. क्रियापद म्हणजे एक्सक्यूज काय? मी सर. सर स्क्रीन नाही दिसत आहे मला. धातू साधित म्हणजे काय? कोणाला स्क्रीन दिसत नाहीये? पल्लवी. पल्लवी मॅडम प्लीज पुन्हा एकदा जॉईन होता तुम्ही. मी वाटल्यास पुन्हा स्टॉप करतो स्क्रीन, पुन्हा शेअर करतो. ओके, आता मी काय केली, स्क्रीन काय केली बघा. आता मी स्क्रीन पूर्णपणे स्टॉप केलेली, बरोबर. पुन्हा मी स्क्रीन आता तुम्हाला शेअर करतोय. ओके. आता दिसते का मॅडम? पल्लवी मॅडम दिसते स्क्रीन? बाकीच्यांना स्क्रीन दिसते का? हो सर. ठीक. ओके 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 ओके.
बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काल तुम्हाला मी क्रियापदांचे प्रकार शिकवले होते. त्यामध्ये अकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद, द्विकर्मक क्रियापद. आज आपण शिकणार आहोत उभयविध क्रियापद म्हणजे काय. तर साधारणपणे उभयविध क्रियापद म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद हे दोन्ही प्रकार वापरता येतात. त्यास उभयविध क्रियापद म्हणतात. कापले, आठवले, स्मरले, लोटले, मोडले, उघडले, तर ही त्याची उदाहरणं आहेत उभयविध क्रियापदाची. त्याने घराचे दार उघडले, यात उघडले हे सकर्मक क्रियापद आहे. त्याच्या घराचे दार उघडले, यात उघडले हे अकर्मक क्रियापद आहे. रामाने धनुष्य मोडले, यामध्ये मोडले हे सकर्मक क्रियापद आहे. तर ते लाकडू धनुष्य मोडले, यात मोडले हे अकर्मक क्रियापद आहे. म्हणजे ज्या वेळेस सकर्मक आणि अकर्मक दोन्ही क्रियापद एकत्र येत असतील त्यावेळेस त्याला उभयविध क्रियापद म्हणतात. जसं विज्ञानामध्ये उभयचर प्राणी म्हणजे काय, जे प्राणी जलचर पण आहेत आणि जे प्राणी भूचर पण आहेत, जमिनीवर चालणारे आणि पाण्यात राहणारे, दोन्ही ठिकाणी असणारे, ज्यांना आपण उभयचर म्हणतो. तसं क्रियापदांमध्ये उभयविध क्रियापद, ज्याच्यामध्ये अकर्मक आणि सकर्मक दोन्ही क्रियापदांचा समावेश होतो. आता विधानपूरक म्हणजे काय, बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते. कर्म दिल्याशिवाय सकर्मक धातू संबंधीचे विधान पूर्ण होत नाही. अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते. केवळ कर्ता व क्रियापद एवढ्यानेच सकर्मक धातूच्या बाबतीत विधान बहुधा पूर्ण होते. परंतु काही अकर्मक धातू असे आहेत की कर्ता व क्रियापद असूनही त्यांचा वाक्यार्थ अपुरा असतो. उदाहरणार्थ राम झाला. आता राम काय झाला, मग राम राजा झाला, राम विद्यार्थी झाला, काय झाला, मुलगा आहे, मग मुलगा हुशार आहे, चतुर आहे, बावळट आहे, मूर्ख आहे, काय आहे, आंबा निघाला, मग आंबा कसा निघाला माहितीये का. तर याच्यामध्ये वाक्यार्थ अपुरा असतो. तर उपरोक्त उदाहरणांमध्ये झाला, आहे, निघाला ही क्रियापदे अपुऱ्या विधानांची आहेत. अशा प्रकारच्या क्रियापदांना अपूर्ण विधान क्रियापद म्हणतात. ती विधान पूर्ण करण्यासाठी काही शब्दांची आवश्यकता असते. राम राजा झाला, मुलगा हुशार आहे, आंबा नासका निघाला. तर ज्या वेळेस अशी वाक्य म्हणजे उदाहरणार्थ असे शब्द हुशार, राजा, नासका ही शब्द विधानपूरक म्हणून कार्य करत असतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे संयुक्त व सहाय्य क्रियापद. क्रीडांगणावर मुले खेळू लागली, आपणही आता खेळू. आता पहिल्या वाक्यातील खेळू हा शब्द खेळण्याची क्रिया दर्शवतो, पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. दुसऱ्या वाक्यातील खेळू या क्रियावाचक शब्दाने मात्र वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. म्हणून दुसऱ्या वाक्यातील खेळू हे क्रियापद आहे. पहिल्या वाक्यातील क्रिया खेळू लागली या दोन शब्दांनी ती क्रिया पूर्ण होते. म्हणजे नुसतं क्रीडांगणावर मुले खेळू असं जर म्हटलं तर ती क्रिया पूर्ण होताना दिसत नाहीये. तर अशा वेळी या संयुक्त शब्दात खेळू हे धातुसाधित असून त्याला क्रियावाचक शब्दाने खेळण्याची क्रिया पूर्ण करण्यास, रूप बनविण्यास सहाय्य केले, म्हणून लागली हे सहाय्य क्रियापद आहे. म्हणजे खेळू लागली, लागली हे काय झालं, सहाय्य क्रियापद आहे. खेळू लागली हे क्रियापद दोन गोष्टी मिळून बनलेलं आहे. खेळू हे धातुसाधित आहे आणि लागली हे सहाय्य क्रियापद आहे, म्हणून याला म्हणतात संयुक्त क्रियापद. उदाहरणार्थ बाळ एवढा लाडू खाऊन टाक, बाळ एवढा लाडू खाऊन जा. तर यामध्ये साधारणपणे आपण बघू शकतो की दुसऱ्या वाक्यातील खाऊन जा या शब्दात खाण्याची व नंतर जाण्याची अशा दोन क्रिया आहेत, म्हणून ते संयुक्त क्रियापद नाही. बाळ एवढा लाडू खाऊन टाक याच्यामध्ये फक्त खाण्याचीच क्रिया आहे, लाडू पूर्ण करायला सांगते आई त्याला. पण दुसऱ्या वाक्यामध्ये बाळ एवढा लाडू खाऊन जा असं म्हटल्यानंतर दोन क्रिया दिसत आहे. म्हणजे तुम्ही खा पण आणि तू जा पण, म्हणून दोन क्रिया दिसतात, म्हणून ते संयुक्त क्रियापदामध्ये ते वाक्य येत नाही. या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर पुढे महत्वाची गोष्ट आपण बघूया, पुढचा मुद्दा महत्वाचा तो म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. चला, कोण वाचतंय क्रियाविशेषण अव्ययाबद्दल?
वाचतंय कोणी? वाचू का सर मी? तुमचा आवाज वाढवा ना, मोबाईलचा आवाज वाढवा. येतोय का सर आवाज आता? थोडा अजून मोबाईल जवळ किंवा माईक तुम्ही हेडफोन लावले असतील तर हेडफोन जवळ धरा किंवा मोबाईलचा आवाज वाढवा किंवा स्पीकर ऑन करून बोला. मग तुम्हाला बोला बरं आता. हॅलो सर, आवाज येतोय का? आता येतोय, आता येतोय. क्रिया विशेषण अव्यय. क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून जे शब्द अविकारी राहतात म्हणजेच वाक्यातील लिंग, वचन, विभक्ती इत्यादींच्या बदलामुळे त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. क्रियाविशेषण अव्यय अर्थावरून स्वरूपावरून आहे का सर ते? हॅलो, स्वरूपावरून. प्रमिला मॅडम, तुमचा स्वरूपावरून. आवाज ना फार बारीक येतोय हो. बरं सर, मग कोणाला तरी वाचायला सांगा. बरं, थोडं जवळ धरता का अजून मोबाईल थोडा? सर मी हेडफोन वाचू? घेते आणि नंतर वाचते. कोणाला तरी द्या आता चान्स. बरं बरं, ठीक आहे. कोण वाचतंय? जेंट्स मध्ये कोणी आहे वाचायला? आहे शक्य कोणाला? कोण वाचतं? चला. सर मी वाचू का माधुरी? आता मगाशी वाचू सर? कुठल्या तरी जेंट्सचा आवाज आला होता. पाटील सर आहेत का? हा होय सर. वाचा वाचा. क्रियाविशेषण अव्यय अर्थावरून स्वरूपावरून. त्यातील अर्थावरून मी वाचतोय. त्याचे प्रकार कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, संख्यावाचक, प्रश्नार्थक आणि निषेधार्थक. कालवाचक मध्ये कालदर्शक, सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक. स्थलदर्शक क्रियाविशेषण मध्ये स्थितीदर्शक, गतिदर्शक. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययमध्ये अर्थावरून पडणाऱ्या प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक, निश्चयदर्शक. हॅलो, स्वरूपावरून. सत्य स्वरूपावरून. हा, साधित क्रियाविशेषणचे दोन प्रकार, प्रत्यय साधित आणि सामासिक साधित. त्याचबरोबर सिद्ध क्रियाविशेषण अर्थावरून पडणारे प्रकार. अर्थावरून पडणारे प्रकार कालवाच्य क्रियाविशेषण अव्यय कालदर्शक. वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दर्शवणारे शब्द. उदाहरणार्थ आधी, आता, सध्या, तूर्त, हल्ली, काल, उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा इत्यादी. सातत्यदर्शक. वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शवणारे शब्द. नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, अद्याप. आवृत्ती दर्शक. वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शवणारे शब्द. उदाहरणार्थ फिरून, वारंवार, दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा इत्यादी. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय स्थितीदर्शक. वाक्यातील क्रियेचे ठिकाण, स्थळ दर्शवणारे शब्द. उदाहरणार्थ येथे, तेथे, जेथे, वर, खाली, कोठे, मध्य, अलीकडे, मागे, पुढे, जिकडे तिकडे, सभोवताल इत्यादी. पुन्हा गतिदर्शक. वाक्यातील क्रिया कोठून घडली आहे हे दर्शवणारे शब्द. उदाहरणार्थ इकडून तिकडून, मागून, पुढून, वरून, खालून, लांबून, दुरून. तिसरा आणि मुख्य प्रकार रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. त्यामधील प्रकारदर्शक.
वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखवणारे शब्द. उदाहरणार्थ असे, तसे, जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी. जेवी, तेवी, हळू, सावकाश, जलद. ब. अनुकरण दर्शन. वाक्यातील क्रिया कशी घडली हे दाखवणारे अनुकरणवाचक शब्द. उदाहरणार्थ चटकन, पटकन, पटापट, टपटप, चमचम, बदाबदा इत्यादी. क. निश्चयदर्शक क्रियाविशेषण. वाक्यातील क्रियेत निश्चय दर्शवणारे शब्द. उदाहरणार्थ स्वचित, खरोखर, नक्की, खुशाल, निखालस इत्यादी. माधुरी मॅडम तुम्ही वाचा आता. हॅलो हॅलो हा सर, वाचा वाचते मॅडम, मी. वाचा 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 मॅडम. संख्यावाचक, परिणामवाचक, क्रियाविशेषण अव्यय. वाक्यातील शब्द जेव्हा क्रियेची संख्या किंवा परिमाण दाखवितो तेव्हा त्याला संख्यावाचक, परिणामवाचक, क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ कमी, जास्त, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, अतिशय, मोजके, पूर्ण इत्यादी. 5 नंबर प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. वाक्यातील का, डॅश, ना हे शब्द जेव्हा क्रियापदाला प्रश्नार्थक बनवतात तेव्हा त्यांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ तू गावाला जातो का, तू आंबा खाणार का, तुम्ही सिनेमाला याल ना, तुम्ही अभ्यास कराल ना. निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय. वाक्यातील न, ना हे शब्द जेव्हा क्रियेचा निषेध किंवा नकार दर्शवतात तेव्हा त्याला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ मी न विसरता जाईल, तो न चुकता आला, त्याने खरे सांगितले तर ना, मी न चुकता तुला भेटेल. स्वरूपावरून पडणारे प्रकार. 1 नंबर सिद्ध क्रियाविशेषण अव्यय. नाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय यांच्यापासून झालेल्या क्रियाविशेषांना साधित क्रियाविशेषण असे म्हणतात. अ. साधित क्रियाविशेषण. नाम साधित. रात्री, दिवसा, सकाळी, व्यक्तिशः, वस्तुतः सर्व नाम साधित. त्यामुळे यावरून कित्येकदा. विशेषण साधित. मोठ्याने, एकदा, इतक्यात, एकत्र. धातू साधित. हसू, हसत, हसताना, पळताना, खेळताना. अवयव साधित. कोठून, इकडून, खालून, वरून. प्रत्यय साधित. शास्त्रदृष्ट्या मनपूर्वक, कालानुसार. ब. सामासिक. काही जोड शब्द किंवा सामासिक शब्द क्रियाविशेषण अवयवाचे काम करतात. अशा 2 शब्दांना सामासिक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ गावोगाव, गैरहजर, गैरकायदा, दररोज, प्रतिदिन, रात्रंदिवस, समोरासमोर, घरोघर, यथाशक्ती, आजन्म, हरघडी. कॅमेरा कोणाचा चालू आहे, बंद करा. साधित क्रियाविशेषण अव्यय. नाम, विशेषण, क्रियापद, थँक्यू मॅडम. माधुरी मॅडम आणि पाटील मॅडम यांनी आता वाचन केलंय, ते आपण डिटेलमध्ये बघूया.
बघा आता क्रियाविशेषण अव्यय काय आहे, तर साधारणपणे आपल्याला माहिती आहे की क्रियाविशेषण अव्यय अविकारी शब्दामध्ये मोडतं. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे जे आहेत ते विकारी शब्द आहेत आणि अविकारी शब्दांमध्ये क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय यांचा समावेश होतो. त्यातलं क्रियाविशेषण अव्यय काय आहे, तर ज्याच्यामध्ये लिंग, वचन, विभक्तीचा यांचा बदलामुळे ज्या विकारी शब्दावर कुठलाही परिणाम होत नाही त्यांना क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. आता विकारी शब्द कोणते आहेत? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद यांच्यावर लिंग, वचन, विभक्तीचा परिणाम होतो, मात्र क्रियाविशेषणवर त्याचा परिणाम होत नाही. मग त्याला आपण क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. क्रियाविशेषण अव्यय दोन प्रकारचे आहेत. एक अर्थावरून, स्वरूपावरून. अर्थावरून कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, संख्यावाचक, प्रश्नार्थक, निषेधार्थक म्हणजे जवळजवळ 6 प्रकार आहेत अर्थावरून. आणि स्वरूपावरून पुन्हा 2 प्रकार आहेत, साधित आणि सिद्ध. साधितचे पुन्हा 2 प्रकार आहे, प्रत्यय साधित आणि सामासिक. आता वरचे जे उपप्रकार आहेत ते प्रत्यक्ष आपण बघूया. अर्थावरून पडणारे प्रकार जर आपण पाहिले तर त्यामध्ये आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता कालवाचक म्हणजे जिथे काळाचा बोध होतो, मग काळाचा बोध होतो म्हणजे त्याच्यातही प्रकार आहेत. कालदर्शक, क्रिया केव्हा घडली, आधी, आता, सध्या, तूर्त, हल्ली, तूर्त तो येणार नाही, हल्ली लोक चांगले राहिले नाही, काल असं असं झालेलं आहे, उद्या असा असा उद्घाटन समारंभ आहे. म्हणजे असे जेव्हा वाक्य येतात तर त्या वाक्यांमध्ये हे जे शब्द तुम्हाला दिसतात ही सगळी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. सातत्यदर्शक म्हणजे काय की एखादी क्रिया कंटिन्युअस चालू आहे. उदाहरणार्थ दिवसभर पाऊस पडत होता, आजकाल मुलं अभ्यास करत नाही, किंवा मग नित्य, नेहमी, सदा, सर्वदा असे शब्द सातत्यदर्शक आहे. आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे आवृत्तीदर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा विचार जर आपण केला त्यामध्ये फिरून, वारंवार, दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा असा प्रकार दिसतो. स्थलवाचक मध्ये स्थळाचा बोध होतो. त्यामध्ये 2 प्रकारचा, एक स्थिती दर्शवणारं स्थळ असेल आणि एक क्रिया कोठून घडली हे गती दर्शवणारं असेल. असे 2 प्रकार आहे, एक स्थितीदर्शक, एक आहे गतीदर्शक. म्हणजे ज्याच्यामध्ये विचार जर आपण केला तर स्थितीदर्शक मध्ये येथे, तेथे, जेथे, वर, खाली, कोठे, मोठे, मध्ये, अलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, सभोवताल. म्हणजे एखादा चेंडू आहे, मग तो तिकडे आहे का, इकडे आहे की अलीकडे आहे की पलीकडे आहे, तर हे झालं स्थितीदर्शक. गतीदर्शक मध्ये क्रिया कोठून घडली, मागून घडली, पुढून घडली, वरून घडली, लांबून घडली, दुरून घडली, याला म्हणतात गतीदर्शक. त्यानंतर रीतिवाचक. रीतिवाचक मध्ये ही प्रकार आहेत. रीतिवाचक म्हणजे काय, ती क्रिया कशी घडली. आता आपण पाहिलं की क्रिया केव्हा घडली म्हणजे कालदर्शक. क्रिया कशी घडली हे आपल्याला, क्रिया कोठे घडली स्थलवाचक, आणि क्रिया कशी घडली, कोठे घडली, केव्हा घडली, कशी घडली. मग कशी घडली बघायची असेल तर रीतिवाचक. मग वाक्यातील क्रिया कशी घडली तिची रीत दाखवणारे शब्द. उदाहरणार्थ असे, तसे, जसे, कसे, उगीच, व्यर्थ, फुकट, आपोआप, मुद्दाम, जेवी तेवी, हळू, सावकाश, जलद. बरोबर आहे की नाही. मग तो जलद पळत आला. मग जलद म्हणजे काय, तर क्रिया ही अतिशय जलदपणे घडलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. अनुकरण दर्शक वाक्यातील क्रिया कशी घडली हे दाखवणारे अनुकरण वाचक शब्द. मग तो झटकन पळाला, पटकन पास झाला, पटापटा आला, टपटप, चमचम, बदाबदा हे सगळे शब्द अनुकरण दर्शक आहेत. निश्चय दर्शक मध्ये क्रियेमध्ये निश्चयता दिसते, खचित, खरोखर, नक्की, खुशाल, निखालस असे त्याचे अर्थ आहेत. त्यानंतर पुढे जर आपण विचार केला तर संख्यावाचक, परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. याच्यामध्ये आपण जर विचार केला तर संख्येचा बोध होतो, परिमाणाचा बोध होतो, कमी, जास्त, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, अत्यंत, अगदी, बिलकुल, मुळीच, भरपूर, अतिशय, मोजके, पूर्ण या पद्धतीने असणार आहे. त्यानंतर आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्ययमध्ये प्रश्न विचारला जातो. तू गावाला जातो का, तर ह्या अर्थाने आलाय. तू आंबा खाणार का, तुम्ही सिनेमाला याल ना, तुम्ही अभ्यास कराल ना, तर इथे प्रश्न विचारलेला आहे. नंतर निषेधार्थक क्रियाविशेषण अव्ययमध्ये निषेध किंवा नकार दर्शवलेला असतो. म्हणजे
नकार दर्शवतात तेव्हा त्याला निषेधार्थक किंवा न ना हे शब्द जेव्हा वाक्यामध्ये येतात तेव्हा ते निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय होतात. उदाहरणार्थ, मी न विसरता येईल, तो न चुकता आला, त्याने खरे सांगितले तर ना, मी न चुकता तुला भेटेल. हे झाले आपले क्रियाविशेषणाचे प्रकार. आणि हे जेवढे प्रकार होते ते होते अर्थावरून निघणारे प्रकार. आता बघूया स्वरूपावरून कोणकोणते प्रकार आहेत. तर साधारणपणे 2 प्रकार त्याच्यामध्ये पडतात स्वरूपावरून. तर सिद्ध क्रियाविशेषण अव्यय आणि साधित क्रियाविशेषण अव्यय. तर काही शब्द मुळातच क्रियाविशेषण असतात, त्यांना क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ, मागे, पुढे, येथे, तेथे, आज. आणि साधित मध्ये काय, तर नाम, विशेषण, क्रियापद, शब्दयोगी अव्यय यापासून तयार झालेले क्रियाविशेषण त्यांना म्हणतात साधित क्रियाविशेषण. मग त्यामध्ये नाम साधित, सर्वनाम साधित, विशेषण साधित, धातू साधित, अव्यय साधित, प्रत्यय साधित. मग नाम साधित काय, रात्रपासून काय तयार झालं, रात्री. दिवस पासून तयार झालं, दिवसा. सकाळपासून तयार झालं, सकाळी. सर्वनाम मध्ये आपण म्हणतो तो, त्याने, त्याला. मग त्यापासून तयार झालं, त्यामुळे, यावरून, कित्येकदा. विशेषण साधित, मोठा शब्द असेल तर मोठ्याने, एक असेल तर एकदा, एकत्र, अशा पद्धतीने, इतक्यात. धातू साधित मध्ये हस नावाचं धातू, मग हसू नावाचं क्रियाविशेषण तयार झालं, हसत तयार झालं, हसताना. पळ असेल तर पळताना, खेळ असेल तर खेळताना. अव्यय साधित मध्ये कोठून, इकडून, तिकडून, खालून, वरून. आणि प्रत्यय साधित मध्ये शास्त्रदृष्ट्या, मनपूर्वक, कालानुसार, म्हणजे जिथे प्रत्यय लावलेले आहेत ते सगळे साधित क्रियाविशेषण हवे. त्यानंतर सामासिक क्रियाविशेषण हवे जर आपण पाहिले तर साधारणपणे याच्यामध्ये जोड शब्द येतात. गावोगाव, गैरहजर, गैरकायदा, दररोज, प्रतिदिन, रात्रंदिवस, समोरासमोर, घरोघर, यथाशक्ती, अजन्म, हरघडी. तर हे सगळे जे प्रकार आहेत ते म्हणजे आहेत तुमचे सामासिक शब्द. त्यानंतर पुढे आपल्याला पुढचा प्रकार बघायचा आहे उभयान्वयी अव्यय. त्याचे चार्ट मी एकदा तुम्हाला शेअर करतो आणि मग पुन्हा सुरू करतो. 2 मिनिट म्यूट करतो मी. आवाज नाही जात. स्क्रीन शेअर करतो, 1 मिनिट फक्त.
पुढे आहे बघा उभयान्वी अव्यय, ते एकदा समजून घेऊया. आता उभयान्वी अव्यय काय, तर ते जोडण्याचं काम करत असतं उभयान्वी अव्यय म्हणजे. तर साधारणपणे याच्यामध्ये प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक हे दोन प्रकार आपल्याला बघायला मिळतात. प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. त्याच्यामध्ये आवाज येत नाही सर. हॅलो, आवाज येतोय का माझा? हो सर, आता येईल. हो, येतोय. प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक हे उभयान्वी अव्ययाचे दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये मग पुन्हा प्रधानत्व सूचक मध्ये समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. साधारणपणे समुच्चय बोधक ही पहिल्या विधानात अधिक भर घालतात. अन, आणि, आणखी, आणिक, न, नि, व. म्हणजे याच्यामध्ये ही अवयव पहिल्या विधानात अधिक भर घालतात. विकल्प बोधक मध्ये दोन पर्याय तुम्हाला निवडायचे असतात, बरोबर आहे की नाही. आता समुच्चय बोधक म्हणजे काय, राम आणि श्याम शाळेला गेले म्हणजे समुच्चय झाला. विकल्पामध्ये काय, अथवा, वा, किंवा, अगर असा अर्थ याच्यामध्ये आपल्याला दिसून येतो, बरोबर. त्याच्यानंतर विकल्पामध्ये मग तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार, म्हणजे पर्याय तयार झाला, विकल्प तयार झाला. न्यूनत्वामध्ये एक कमतरता जाणवते, उणीव जाणवते. परंतु, बाकी, तसे अशा प्रकारचे, परी, बरोबर आहे की नाही. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, अशा पद्धतीने जे आहेत न्यूनत्व बोधक. परिणाम बोधक मध्ये ही अव्यय पहिल्या वाक्यातील कृतीचा परिणाम दर्शवतात. मग परिणाम बोधक म्हणजे समजा तुम्ही चांगला अभ्यास केला म्हणून तुम्ही पास होणार, बरोबर आहे की नाही. तुम्ही क्लास या करता लावला की तुम्ही टीईटी पास व्हावे, मग या करता हा शब्द आला. म्हणजे हे चार प्रकार प्रधानत्व सूचक मध्ये आहेत. समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. आता गौणत्व सूचक मध्ये जर गेलं तर स्वरूप बोधक, कालबोधक, उद्देश बोधक आणि याच्यामध्ये शेवटचा जो प्रकार आहे तर त्याला साधारणपणे संकेत बोधक असं म्हणतात. आता स्वरूप बोधक म्हणजे काय होतं की वाक्याचं स्वरूप आपल्याला दिसून येतं, म्हणजे की, म्हणून असे शब्द आल्यावर. कारण बोधक मध्ये याच्यामध्ये ही अव्यय प्रधान वाक्य आणि गौण वाक्य यांना जोडण्याचं काम करतात. मग उदाहरणार्थ का, मी अशा पद्धतीचे शब्द जे आहेत, का, की, तर ही शब्द आहेत काळबोधक, सॉरी कारणबोधक आहेत. त्याच्यानंतर उद्देशबोधक. उद्देशबोधक मध्ये काय होतं की उद्देश दर्शवला जातो, यास्तव, की, म्हणून. तर असे जेव्हा शब्द येतात ते गौणत्व सूचक मधला उद्देशबोधक हा प्रकार आहे. त्यानंतर आहे संकेत बोधक. संकेत बोधक सगळ्यात सोपा प्रकार आहे उभयान्वी अव्ययामधला. जर पाऊस पडला तर शेती चांगली होईल, जर अभ्यास केला तर मुलगा पास होईल, बरोबर आहे की नाही. ज्याचा त्याचा, ज्याचा हात मोडेल त्याच्या गळ्यात पडेल, अशा प्रकारची वाक्य जेव्हा येतात तर ती संकेत बोधक मध्ये येतात. म्हणजे उभयान्वी अव्ययामध्ये दोन प्रकार आहेत, मुख्य दोन प्रकार, प्रधानत्व सूचक, गौणत्व सूचक. प्रधानत्व सूचकचे चार प्रकार आहेत, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. आणि गौणत्व सूचक मध्ये आहे स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक आणि शेवटचा आहे संकेत बोधक. अशा प्रकारचे हे प्रकार आहेत. पुढचा प्रकार बघूया आपण. पुढे आहे केवळ प्रयोगी अव्यय. आता केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे काय, तर साधारणपणे आपल्या भावभावनांशी रिलेटेड असतं. म्हणजे आपण दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळ्या भावना आपल्या व्यक्त करत असतो. उदाहरणार्थ आपल्याला आनंद झाला, मग त्याला म्हणतात हर्षदर्शक, वा, वा वा, आहा, ओ हो, आहा हा. आपण काय करतो, अशा भावना व्यक्त करतो.
तेव्हा म्हणतात हर्षदर्शक केवळ प्रयोगी अव्यय. शोकदर्शक म्हणजे एखादी वाईट घटना झाली तर तिथे शोक दर्शवताना असे काही शब्द उच्चार आपण करतो ते केवळ प्रयोगी अव्ययामध्ये मोडतात. मग शोकदर्शक मध्ये ऊ, ऍ, अरे रे रे, आई, बरोबर की हाय हाय अशा प्रकारचे. जेव्हा एखाद्या आश्चर्याची घटना घडते तर आपण आश्चर्य दर्शवतो. ऑ, अबब, बापरे, आहाहा, चकचक, अरेच्चा. प्रशंसा असेल शाबास, भले, वाहवा, छान, ठीक, फक्कड, खाशी असे जे शब्द येतात ते असतात प्रशंसा दर्शक केवळ प्रयोगी अव्यय. संमतीमध्ये म्हणजे समोरच्याला आपण काहीतरी काम दिले आणि तो हो किंवा नाही म्हणतोय तर ज्यावेळेस तो संमती दर्शवतो तो कोणत्या पद्धतीने दर्शवतो? आहा, जी, जी हा, ठीक, बरा आहे, अच्छा या पद्धतीने. ज्यावेळेस विरोध दर्शवला जातो छे, छट, हॅट, हूं, हू हू, च, छे छे, मग हे विरोध दर्शक. तिरस्कार दर्शवला जातो धिक, थू, शी, इश, हुडत, हुड, हुस, छत, छी असे तिरस्कार दर्शक. जेव्हा संबोधन एखाद्याला आवाज द्यायचा आहे अगे, अरे, अहो, ए, अयो, वा, रे अशा प्रकारचे शब्द आले तर ते संबोध दर्शक केवळ प्रयोगी अव्यय होतात. आणि मौन दर्शक मध्ये साधारणपणे शांत राहण्यासाठी सांगितलं जातं चूप, चूप, गप, गुपचूप या पद्धतीने. तर हे आहे मौन दर्शक. तर हे झाले केवळ प्रयोगी अव्ययाचे प्रकार. पुढचा प्रकार आहे तो बघूया आपण. सर दिसत नाहीये. हा बोला मॅडम. हॅलो, स्क्रीन दिसत नाहीये सर. कोण कोण बोलतय? सर स्क्रीन दिसत नाहीये. कोण बोलतय? कोण बोलतय? बाणेश्वर बोलत आहे सर. ती ब्लर नेहा दिसते बोलत का? आहे सर. स्क्रीन ब्लर दिसते ना तुम्हाला? नाही ब्लॅक दिसत आहे सर, दिसतच नाहीये. नाही, तुम्हाला ऑलरेडी पीडीएफ पाठवली आहे. त्याच्या इमेजेस आहे ना त्या अशा आडव्या आल्या आहेत ना, मग त्याचे फोटो काढले मी. फोटो काढून ते तुम्हाला शेअर करतो. आता एकच फोटो राहिलाय तो. ऑलरेडी तुम्हाला पीडीएफ जी पाठवली त्याच्यामध्ये व्यवस्थित दिसेल. फक्त अजून एक इमेज तुम्ही समजून घ्या तेवढी फक्त. ओके, पुढचं इमेज मी शेअर करतोय तुम्हाला. पुढे आहे शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी अव्यय कोणकोणते आहेत ते पण समजून घेऊया आपण. साधारणपणे याच्यामध्ये जर विचार केला शब्दयोगी अव्ययामध्ये तर कालवाचक, स्थलवाचक, त्याच्यानंतर याच्यामध्ये जर पाहिलं आपण कारणवाचक, हेतुवाचक, व्यतिरेकवाचक, तुलनावाचक, योग्यतावाचक, कैवल्यवाचक, संग्रहवाचक, संबंधवाचक, आश्चर्यवाचक, बरोबर आहे की नाही. तर अशा विनिमय वाचक. तर या पद्धतीने परिणाम वाचक ही जी आहेत ती शब्दयोगी अव्ययाची वेगवेगळी प्रकार आहेत. ते अतिशय सोपं आहे. तुम्ही पीडीएफ मध्ये या इमेजेस आडव्या आलेल्या आहेत म्हणून आपण त्याचे फोटो काढले, स्क्रीन शेअर केली, त्यामुळे ते तुम्हाला ब्लर दिसत आहे. ते एकदा तुम्ही वाचून घ्यायचंय. मी पुढचा भाग पीडीएफचा आपला सुरू करत आहे. आता दिसते स्क्रीन तुम्हाला व्यवस्थित? ह्या इमेजेस अशा आलेल्या होत्या बघा. हो सर. हे बघा आता ह्या ज्या इमेजेस आहेत ना ह्या मी फोटो काढून शेअर केल्या होत्या त्यामुळे तुम्हाला तशा दिसत होत्या. हे बघा आता दिसताय का या? आता हे आपल्याला रोटेट नाही करता आलं म्हणून आपण या पद्धतीने ते केलेलं होतं. ओके,
चला विभक्ती वाचा आता कोणीतरी. विभक्ती समजून घेऊया आपण. वाचतंय कोणी की मी सांगू? तुम्ही सांगा सर. चला पुढे बघूया आपण. पुढे आहे विभक्ती. आता विभक्ती काय आहे ते आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. बघा विभक्ती म्हणजे काय, तो वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी, क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी काही ना काही संबंध असतो. त्या संबंधाला कारक म्हणतात. आता लक्षात ठेवायचंय, एखादं वाक्य जर असेल तर त्या वाक्यामध्ये मुख्य शब्दांशी, म्हणजे आता वाक्यामध्ये 3 गोष्टी असतात. कोणत्या 3 गोष्टी असतात साधारणपणे वाक्यामध्ये? कोण सांगतं? काय असतं वाक्यामध्ये? सर मी सांगू? सांगा मनीषा मॅडम. कर्ता, कर्म आणि क्रियापद. व्हेरी गुड मनीषा मॅडम. तर वाक्यामध्ये 3 महत्वाचे आहेत. एक कर्ता आहे म्हणजे जो क्रिया घडून आणतोय, कर्म आहे ज्याच्यावर क्रिया घडते, आणि कोणती क्रिया घडते हे सांगणारं असतं क्रियापद. तर वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी, क्रियापदाशी, इतर शब्दांशी जो काही संबंध असतो त्या संबंधाला कारक म्हणतात. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा जेव्हा क्रियापदाशी संबंध असतो त्याला कारक अर्थ म्हणतात. आणि क्रियापदाशिवाय इतर शब्दांशी असलेले जे संबंध असतात त्यांना उपपदार्थ असं म्हणतात. अशा प्रकारे नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हटले जाते. आता विभक्तीचे प्रकार. प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असतं. क्रियापद हा त्यातला मुख्य शब्द असतो, प्रमुख शब्द असतो. ही क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो, तो कर्ता. कोणावर घडली ते कर्म असतं. मग नामाचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध हा 8 प्रकारचा असतो. म्हणून विभक्तीचे एकंदरीत 8 प्रकार मानले जातात. ते आपण आता बघूया. आता विभक्तीचे मुख्य कारकार्थ 6 आहेत. एक आहे कर्ता, म्हणजे राम आंबा खातो. कर्म, राम रावणास मारतो. करण, करण म्हणजे ज्या साधनाने क्रिया घडते त्याला करण म्हणतात. चाकूने, आई चाकूने भाजी कापते. 6 कारकार्थ आहेत विभक्तीमध्ये, लक्षात ठेवायचं आहे. कर्ता, कर्म, करण. नंतर संप्रदान. संप्रदान म्हणजे काय, तर ज्यावेळेस दानाचा अर्थ व्यक्त करणे असा होतो तेव्हा ते दान म्हणण्यात येते. मग वाचक शब्दाला किंवा देणे, बोलणे, सांगणे इत्यादी अर्थाच्या क्रिया ज्याला उद्देशून घडतात त्या वस्तूला किंवा स्थानाला संप्रदान म्हणतात. मी गुरुजींना दक्षिणा दिली, तर या पद्धतीने लक्षात ठेवायचंय, मी गुरुजींना म्हणजे देण्याचं काम आहे, बरोबर आहे की नाही. तर त्यावेळेस असतं संप्रदान. अपादान मध्ये काय होतं की एक अंतर निर्माण होतं, एखादी वस्तू दूर जाते. म्हणजे क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग दाखवायचा असतो, त्याच्यामध्ये आपण म्हणूया की वेगळं करायचं असतं, त्यावेळेस अपादान म्हणतात. म्हणजे मी शाळेतून आत्ताच घरी आलो, मग तो दिवसभर शाळेमध्ये होता, आता त्याचा आणि शाळेचा संपर्क तुटलेला आहे घरी आल्यामुळे, याला म्हणतात अपादान. नंतर आहे अधिकरण. म्हणजे वाक्यातील क्रिया कुठे घडली, शाळेत घडली, गावात घडली, घरात घडली, तर हे काळ आणि स्थान ज्यामध्ये दर्शवलं जातं त्याला अधिकरण असं म्हणतात. दररोज सकाळी मी शाळेत जातो, म्हणजे इथे उत्तर आलेलं आहे सकाळी. मग केव्हा जातो, तर सकाळी जातो. या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे षष्ठी विभक्ती. षष्ठी विभक्तीमध्ये जर आपण विचार केला तर सामान्यतः याचा संबंध क्रियापदाशी येत नाही, दुसऱ्या नामाशी येतो. तेव्हा केव्हा केव्हा षष्ठीलाही कारकार्थ असलेला आपल्याला आढळून येतो. ओके. तर रामाची बायको होती सीता. आता याच्यामध्ये प्रत्यक्ष षष्ठी विभक्ती शब्दांचा संबंध सामान्यतः क्रियापदाशी येत नाही, दुसऱ्या नामाशी येतो. षष्ठीचा अर्थ संबंध केव्हा केव्हा षष्ठीलाही कारकार्थ असला आढळतो. तर याचं उदाहरण आहे रामाची बायको होती सीता. आणि शेवटचा आहे संबोधन. संबोधनाचा उपयोग हाक मारताना होतो,
जे नाम संबोधन म्हणून वापरले जाते त्याला विकार होतो, त्याला प्रत्ययही लागतात, म्हणून संबोधन ही 8वी विभक्ती आहे. रामा इकडे ये, म्हणजे इथे रामा हे संबोधन आलेलं आहे. आता अशा प्रकारे विभक्तीचे प्रत्यय, विभक्ती आणि प्रमुख कारकार्थ कोणते आहेत ते आपण आता समजून घेऊया. प्रथमामध्ये प्रत्यय नाहीत, कारकार्थ मात्र स्वतः करता आहे. द्वितीयामध्ये सलाते, सलानाते आणि याचा कारकार्थ आहे कर्म. तृतीयामध्ये नेशी, नेएशी, नी करण हा कारकार्थ आहे. चतुर्थीमध्ये सलातेना संप्रदान आहे. पंचमीमध्ये उनहुन नावाची प्रत्यय आहे, अपादान नावाचा कारकार्थ आहे. षष्टीमध्ये चाची चे चाची संबंध आहे. सप्तमीमध्ये तैया अधिकरण आणि संबोधन मध्ये नो हाक या पद्धतीने याच्यामध्ये हाक मारली जाते, हा कारकार्थ आहे. विभक्तीचे प्रत्यय व मूल या नामाची होणारी रूपे. आता मूल हा शब्द आपण घेतला आणि त्याला जर विभक्तीचे प्रत्यय लावले तर कशा पद्धतीने तयार होतं बघा. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, संबोधन या विभक्ती आहेत. आता प्रत्यय आपण लावले. प्रथमामध्ये प्रत्यय एक वचनात लागत नाही, ते रूपामध्ये लागतं. शब्दाचं रूप आहे मूल. अनेक वचन मध्येही प्रत्यय लागत नाही, म्हणजे मुले, म्हणजे मूल, मुले. द्वितीयामध्ये सलाते, मग मुलास, मुलाला. सलानाते हे अनेक वचन झालं, म्हणजे मुलांस, मुलांना. तृतीयामध्ये नेयशी, मुलाने, मुलाशी अनेक वचन झालं. निशी, ई ही मुलांनी, मुलांची. चतुर्थीमध्ये सलाते अनेक वचन आहे, सलानाते. रूप जर पाहिलं मूल या शब्दाचं चतुर्थीमध्ये मुलास, मुलाला आणि अनेक वचनामध्ये पाहिलं तर मुलास, मुलांना. पंचमीमध्ये उनहुन, मुलाहुन, उनहुन, मुलांहुन. षष्टी चाचीचे, चेचाची, मुलाचा, मुलाची, मुलांचा, मुलांची या पद्धतीने. सप्तमीमध्ये तय्या, मुलात, तय्या, मुलांत. आणि संबोधन मध्ये डॅश, मुला, इथे नो, मुलांनो. अशा पद्धतीने एक वचन, अनेक वचने बायफर्गेशन आपण जर केलं विभक्ती प्रत्ययाचं तर अशा पद्धतीने चार्ट तयार होतो. विभक्ती अर्थावरून मानावी की प्रत्ययावरून, असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर राम आंबा खातो, रामाने चोरास मारले, ही 2 वाक्य आहेत. वरीलपैकी पहिल्या वाक्यात आंबा या शब्दामध्ये द्वितीया विभक्ती असून कारकार्थ कर्म आहे. इथे आंबा या शब्दास सलाते असे प्रत्यय लागलेले नाहीत, मात्र तरीही ती द्वितीय विभक्ती आहे. तर दुसऱ्या वाक्यामध्ये चोरास या शब्दामध्ये देखील द्वितीय विभक्ती आहे असे आपण निर्विवादपणे म्हणतो, कारण येथे स हा प्रत्यय लागलेला आहे. दोन्ही वाक्यांमध्ये अनुक्रमे आंबा आणि चोरास या शब्दांना लागलेल्या विभक्ती प्रत्ययांचा कारकार्थ हा नेहमी कर्म असतो. कारकार्थ आपण वेगळे पाहिले, कर्ता पाहिला, कर्म. याच्यामध्ये आपण जर विचार केला तर दोन्ही वाक्यांमध्ये आंबा आणि चोरास या शब्दांना लागलेल्या विभक्ती प्रत्ययांचा कारकार्थ कर्म आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे कारकार्थ पाहिलेले आहेत. त्याने मला मारले या वाक्यातील मला या शब्दातील विभक्ती ओळखा. त्याने केसाने गळा कापला, मुलाने कुत्र्यास मारले. तर वरीलपैकी पहिल्या वाक्यात केसाने या शब्दामध्ये तृतीय विभक्ती आहे, ने शब्द आलेला आहे. आणि मुलाने कुत्र्यास मारले मध्ये या शब्दात ने हा प्रत्यय आहे, त्यावरून तृतीय विभक्ती आहे असे मानता येईल. मात्र मुलाने या शब्दातील विभक्तीचा कारकार्थ करता असल्याचे दिसून येते. मग आता मुलाने या शब्दातील विभक्ती कोणती मानायची, प्रथमा की तृतीया, असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तर त्यावेळेस लक्षात कोणती मानायची, प्रथमा किंवा तृतीया मानायची. मी नदीच्या काठाने गेलो या वाक्यातील काठाने या शब्दातील विभक्ती ओळखा असं जर आलं तर उदाहरणार्थ तू रामाला पुस्तक दे, तो मुंबईला गेला. वरीलपैकी पहिल्या वाक्यात रामाला या शब्दामध्ये ला हा प्रत्यय आलाय म्हणून चतुर्थी विभक्ती आहे. मुंबईला प्रत्यय आलाय दुसऱ्या वाक्यामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण द्वितीय किंवा चतुर्थी विभक्त असा काढला तर तो अचूक ठरेल का? कारण मुंबईला या शब्दातील विभक्तीचा कारकार्थ मुंबई म्हणजे स्थळ आहे, अधिकरण आहे.
या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. तो घरातून बाहेर पडला, तुझ्या हातून हे काम होणार नाही. मग घरातून आणि हातून याच्यामध्ये कसं आहे, सगळ्यात साधी सरळ गोष्ट आहे की त्यांच्यामध्ये कारक अर्थ कोणते आले. कर्ता आला, कर्म आलं, अपादान आलं, संप्रदान आलं, अधिकरण आलं. या पद्धतीने आपण बघायचं आहे. तर यावरून एकंदरीत निष्कर्ष काय आहे, वाक्यात शब्दाशब्दांमधील संबंध प्रत्ययांनी दाखवले जातात. या संबंधांवरून साधारणपणे अर्थावरून मानवी की हा अर्थ व्यक्त करणारे जे प्रत्यय असतील त्यावरून मानावी हा वाद नेहमी निर्माण होतो. अर्थाशिवाय प्रत्यय नाही, प्रत्ययाशिवाय अर्थ व्यक्त करता येत नाही. अर्थ व प्रत्यय परस्परांवर अवलंबून असल्यामुळे विभक्ती ह्या प्रत्ययावरून मानाव्यात असे म्हणता येईल. म्हणून आपण त्या प्रत्ययावरून मानतो. उदाहरणार्थ सलाते, सलानाते, उन त्याच्यानंतर चाचीचे, चेचाची, तय्या तय्या हे प्रत्यय विभक्तीमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यानंतर विभक्ती मधील फरक प्रत्ययामुळे सहज ओळखता येते. म्हणून विभक्ती ही कारक अर्थावरून मानण्यापेक्षा प्रत्ययावरून मानावी हा शेवटचा निष्कर्ष आहे. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या विभक्ती व कारक अर्थ सांगा. आता इथे ऑलरेडी अधोरेखित केलेलेच नाहीये शब्द, तर ते आपल्याला माहित नाही की कोणता शब्द इथे अधोरेखित केलेला आहे. आता आपण प्रयोग अभ्यासणार आहोत. त्याच्या अगोदर एक थोडा इंटरेस्टिंग पार्ट आपण बघूया, म्हणजे जेणेकरून तुमच्या जे काही आता हे जड झालेलं आहे त्यामुळे थोडं आपल्याला महत्वाचं समजायला मदत होईल. ते बघूया आपण आता. परीक्षेला हमखास येणारा जो महत्वाचा शब्द आहे तो म्हणजे साहित्यिक आणि त्याचं टोपण नाव. तर हा प्रश्न हमखास CTET ला पण येतो, TET ला पण येतो. त्यामुळे आपण तो भाग आता घेतोय. थोडं आपण व्याकरणातून इकडे येऊया. मराठी साहित्यिक आणि टोपण नाव. चला, कोण वाचतंय आता? हे वाचायचंच आहे आपल्याला फक्त. कोण वाचतंय? वाचतंय कोणी? मी वाचू कसं? हो सर. मनीषा मॅडम वाचा ना, वाचा. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आपण मराठी साहित्यिक त्यांचे टोपण नाव वाचतोय. पहिलं विष्णू वामन शिरवाडकर, ज्यांना आपण कुसुमाग्रज असे म्हणतो. प्रल्हाद केशव अत्रे, ज्यांना आपण केशव कुमार असे म्हणतो. आनंद भवानी बाबा घोलप, यांना अनंत फंदी. 4 मेहबूब हुसेन पटेल, यांना आपण अमर शेख असे ओळखतो. दिनकर गंगाधर केळकर, यांना अज्ञात वासी असे म्हणतो. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, यांना आरती प्रभू असं म्हणतो. मनीषा मॅडम, थँक्यू. अतिशय सुंदर वाचन केलं. तर हे लक्षात ठेवायचे अतिशय महत्वाचे आहेत. अजून एक पुढे आहे इमेज मॅडम वाचायची तुम्हाला ती.
7 नंबरला इंदिरा नारायण संत, ज्यांना आपण इंदिरा म्हणून ओळखतो, यांच्या खूप कविता पण असतात, तर आपल्याला हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. 8वं आहे कृष्णाजी केशव दामले, ज्यांना केशवसूत असं म्हणतो. गजानन दिगंबर माडगुळकर, गदिमा, ज्यांचं ऍब्रिव्हेशन आहे गदिमा. दगडू मारुती पवार, यांना आपण दया पवार असं म्हणतो, या पवार, दगडू मारुती पवार. माणिक सीताराम गोड घाटे, यांना आपण ग्रेस असं म्हणतो. शंकर केशव कानेटकर, यांना गिरीश असं नावाने संबोधतो. अगदी बरोबर. इंदिरा नारायण संत इंदिरा आहेत, कृष्णाजी केशव दामले केशवसूत. आता गजानन दिगंबर माडगुळकर फार मोठं नाव आहे, त्यांना आपण गदिमा असं म्हणत असतो. दया पवारांचं बलूत नावाचं जो काही साहित्य आहे ते फार फेमस आहे दया पवारांचं. कवी ग्रेस यांच्या ज्या ओवी आहेत त्या अतिशय सुंदर आहेत, ते विदर्भातले कवी आहेत, म्हणजे आता नाही आहेत ते सध्या. नंतर शंकर केशव कानेटकर, तर ते गिरीश नावाने आहेत. पुढचं वाचा मॅडम. 13 नंबरला आहे ना धू महानोर, ज्यांना आपण रान कवी असं म्हणतो. यांच्या कविता बेसिकली थोड्या गावाकडच्या आणि रानाकडच्या असतात, त्याच्याशी आपण रिलेट करू शकतो. ना धो महानोर. 14 नंबरला आहे राम गणेश गडकरी, ज्यांना आपण भाषाप्रभू किंवा मराठीचे शेक्सपियर म्हणून ओळखतो. दासोपंत दिगंबर देशपांडे, यांना दासोपंत असं म्हणतो, त्यांचं फर्स्ट नेम घेतलंय. जयवंत दळवी, यांना ठण ठण पाळ असं म्हणतो. गोदावरी परुळेकर, यांना गोदाराणी असं म्हणतो. सेतू माधवराव पगडी, यांना कृष्णकुमार म्हणून ओळखले जाते. अ 19 नंबरला आहे पांडुरंग सदाशिव साने, ज्यांना आपण साने गुरुजी म्हणून ओळखतो. यांचे भरपूर पुस्तके वगैरे पण आपण वाचलेली आहेत, तेच हे साने गुरुजी आहेत. त्र्यंबक बापूजी ठोंबरे, यांना बालकवी असं म्हणतो. बालकवींच्या खूप साऱ्या कविता आहेत. गोविंद त्र्यंबक दरेकर, ज्यांना आपण गोविंद असे म्हणून संबोधतो. माधव त्र्यंबक पटवर्धन, ज्यांना माधव जुलियन असं म्हणतो. गोपाळ हरी देशमुख, ज्यांना लोकहितवादी असे तो पण नाव आहे. आणि आत्माराम रावजी देशपांडे. तर अनिल, जसं आत्मारामचा आ घेतलाय आपण आणि अनिल असं आपण थोडस रिलेट करून लिहू शकतो. आता याच्यामध्ये बघा, साने गुरुजींचं श्यामची आई नावाचं पुस्तक लक्षात ठेवा. त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजे बालकविते अतिशय तरुण वयामध्ये वारलेले आहेत. श्रावणमाशी हर्षमानशी हिरवळ दाटे चोईकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात कोवळे ऊन पडे. नंतर माधव त्र्यंबक पटवर्धनांचं माधव जुलियन का नाव आहे, तर त्यांचं जुली नावाच्या मुलीवर प्रेम होतं, तर तिच्या नावाने त्यांनी कविता लिहायला सुरुवात केली माधव त्र्यंबक पटवर्धनांनी, म्हणून ते जुली नाव आलेलं आहे त्यांच्या जी काही प्रेयसी होती तिचं, म्हणून माधव जुलियन. गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे प्रसिद्ध आहेत, त्यांना लोकहितवादी असं म्हटलं जातं. पुढचं वाचा मनीषा मॅडम. 25 नंबरला आहे 25 नंबरला आहे नारायण श्रीपाद राजहंस, ज्यांना बालगंधर्व असे संबोधले जाते. हे खूपच महत्वाचे आहे. माणिक बंडोजी ठाकूर, ज्यांना तुकडोजी महाराज असे म्हणतात. भगवान रघुनाथ कुलकर्णी, ज्यांना बी रघुनाथ असं म्हटलं जातं. बी इज ऍब्रिव्हेट फॉर भगवान, भगवानचा बी, भगवान बी घेतलाय. नारायण सूर्योजी पंत ठोसर, यांना रामदास असं म्हटलं जातं. मोरोपंत रामचंद्र पाराडकर, यांना मोरोपंत असं म्हटलं जातं. आणि मुरलीधर नारायण मुरलीधर गुप्ते, यांना बी म्हणून असं छोटं साहित्यिक नाव आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर विचार केला तर बालगंधर्व तर फेमस आहेतच, पण सगळ्यात महत्वाचं जे आहे माणिक बंडोजी ठाकूर, ज्यांना तुकडोजी महाराज म्हणतात, तर त्यांच्या नावाने स्वच्छता अभियान आहे महाराष्ट्र शासनाचं, गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज यांच्या नावाने. यांच्यावर TET मध्ये एक प्रश्न विचारला गेलाय, ग्रामगीता नावाचा ग्रंथ कोणी लिहिलाय, तर तुकडोजी महाराजांनी लिहिलाय. नंतर जे मनाचे श्लोक आहेत, दासबोध नावाचा ग्रंथ आहे, तो संत रामदास यांनी लिहिलेला आहे. नारायण सूर्याजी पंत ठोसर, आपण त्यांना असं म्हणत असतो. नेक्स्ट पुढचं वाचूया.
मनीषा मॅडम, टू बी कंटिन्यू. 31 नंबरला आहे काशीनाथ हरी मोडक, ज्यांना माधवानुज असं म्हटलं जातं. वीरसेन आनंद कदम, ज्यांना बाबा कदम असं म्हटलं जातं. सुनंदा कुलकर्णी यांना सानिया या नावाने संबोधलं जातं. आणि गोविंद विनायक करंदीकर ह्यांचे आपण धडे पण वाचलेले आहेत जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा ह्यांना विंदा करंदीकर असं म्हणते. यांच्या कविता पण आहेत, एखाद्या वेळेस एवढं आठवत नाही. ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी यांना संत ज्ञानेश्वर असं ओळखलं जातं. आणि के जे पुरोहित यांना शांताराम म्हणून संबोधलं जातं. थँक्यू मॅडम. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे विंदा विंदा करंदीकर जे आहेत त्यांना गोविंद विनायक करंदीकर म्हणतात, ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. विवा शिरवाडकर, वि स खांडेकर, विंदा करंदीकर आणि आता लेटेस्ट मध्ये ज्यांचं माझ्या मते काय नाव आहे, मला आता नाव आठवत नाहीये, तर त्यांना सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार झालेला आहे. असे मराठीमध्ये 4च लोक आहेत की ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार आहे, जो साहित्य क्षेत्रातला सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. विंदा करंदीकरांच्या ओळी सगळ्यांना माहिती आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एकदा घेणाऱ्याचे हात घ्यावेत. बरोबर आहे की नाही? तर ती एक कविता आहे. मी हे लेक्चर संपण्यापूर्वी मी व्हिडिओ ऑन करेल आणि ती कविता तुम्हाला एकदा म्हणून दाखवेल. अतिशय छान कविता आहे आणि शेवटची इमेज आहे ती वाचायची आहे, मग आपण थांबणार आहोत. नाही, भरपूर आहेत, अजून भरपूर आहेत. मॅडम आता हे सगळे इमेज वाचा. मनीषा मॅडम, तुम्ही हे सगळे टोपण नावं हो जे सर. आहेत, मनपूर्वक धन्यवाद पर्यंत आता वाचून टाका सगळं. पहिलेच मनपूर्वक धन्यवाद आले. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हा, वाचा मॅडम. 37 नंबरला आहे रा वि टिकेकर, यांना धनुर्धारी असं म्हटलं जातं. हे त्यांच्या एका धड्या का ह्याच्यावरून कशावरून तरी नाव पडलंय ना सर, हे धनुर्धारी त्यांना पुस्तकावरून कशावरून तरी पडलंय. आणि नंतर आहे तुकाराम बालोबा अंबिले, ज्यांना संत तुकाराम असं म्हटलं जातं. सौदागर नागनाथ गोरे, ज्यांना छोटा गंधर्व असं संबोधलं जातं. नारायण वामन टिळक, ज्यांना रेव्हरंड टिळक असं म्हटलं जातं. निवृत्तीरावजी पाटील, ज्यांना पी सावळाराम असं म्हटलं जातं. आणि श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी यांना पठ्ठे बापूराव असं म्हणून संबोधलं जातं. त्रेचाळीस नंबरवर आहे विनायक जनार्दन करंदीकर, ज्यांना विनायक असं म्हटलं जातं. धोंडो वासुदेव गद्रे, ज्यांना काव्य विहारी असे संबोधले जाते. इंदिरा गांधी यांना गुंगी गुडिया असं म्हटलं जातं. दगडू मारुती पवार यांना दया पवार असं म्हटलं जातं. अशोक रानडे यांना दक्ष कर्ण असे संबोधले जाते. आणि रा श्री जोग यांना निशिगंध म्हणून टोपण नाव आहे. एकोणपन्नास नंबरवर आहे प्र न जोशी, ज्यांना पुष्पदंत असं म्हणून संबोधलं जातं. कृष्णाजी विनायक पोटे, ज्यांना भानुदास म्हणून संबोधलं जातं. आणि न र फाटक, ज्यांना फरिष्ठा असं म्हटलं जातं. प्रमोद नावलकर यांना भटक्या म्हणून संबोधलं जातं. आणि राम गणेश गडकरी, ज्यांना गोविंदाग्रज हे त्यांच्या प्रसिद्ध कवितांसाठी आणि बाळकराम हे विनोदी लेखनासाठी म्हणून संबोधलं जातं. म्हणजे 2 संबोधन आहे इथे राम गणेश गडकरीसाठी, गोविंदाग्रज पण आणि बाळकराम पण. आता गोविंदाग्रज म्हणजे काय? तर अग्रज म्हणजे किंवा 2 संबोध असतात मराठीमध्ये, एक अग्रज असतो आणि अनुज असतो. अग्रज म्हणजे अगोदर जन्मलेला, गोविंदाग्रज. आता कुसुमाग्रज, त्या पद्धतीने कुसुमचा भाऊ, गोविंदाग्रज गोविंदाचा भाऊ. तर राम गणेश गडकरी यांनी 2 नावांनी लिहिलेले आहेत. माझ्या मते आपल्याला 8वीला असताना गोकुळ नावाचा धडा होता राम गणेश गडकरींचा. हा एक सर एकच पहिला नाटक पण होतं. हा, एकच प्याला नावाचं नाटक, अगदी बरोबर. ते बाळकराम नावाने विनोदी लेखन करायचे आणि गोविंदाग्रज नावाने त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे कोण आहेत बघूया आपण आता. पुढचे आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर, यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात. सगळ्यांना माहिती आहे की निबंधकार होते ते. आणि मुकुंदराज, मराठी भाषेचे आद्य कवी. मागच्या टीईटी मधला प्रश्न, विवेक सिंधू कोणी लिहिलाय?
तर मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे, मराठी भाषेचे आद्यकवी. तर या पद्धतीने हे आपण टोपण नावं घेतलीत. याची PDF मी ग्रुपवर शेअर करतो. लेक्चर संपता संपता विंदा करंदीकरांची एक कविता आहे, ती तुमच्याकडे शेअर करतो मी. अतिशय महत्वाची कविता आहे. आयुष्यात कसं जगलं पाहिजे त्यांनी अतिशय सुंदर लिहून ठेवलंय. आवाज येतोय माझा तुम्हाला? हो सर. बरं बरं, ओके. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. किती सुंदर वर्णन आहे बघा. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिशे आकार घ्यावे. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिशे आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वी करून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अतिशय सुंदर अशी कविता जी आहे ती विंदा करंदीकरांची कविता आहे. म्हणून आपली मराठी भाषा इतकी सुग्रास आहे, इतकी छान आहे. तुम्ही यातल्या कविता जरी अशा वाचल्या आणि वाचनात आल्या तुमच्या, तरी तुम्हाला बाहेर मोटिवेशन घ्यायला जायची गरज नाही. अतिशय सुंदर कविता असतात. सुरेश भटांच्या कविता असतील, बरोबर आहे की नाही? माझी पण एक कविता तुम्हाला मी शेअर करतो, तर सापडेल का ती? माझ्या बऱ्याच कविता आहेत, त्यातली एखादी शेअर करतो, आहे आता वेळ म्हणून. ऐकताय ना सगळे? तुम्हाला जेव्हा जेव्हा आयुष्यामध्ये संकट येतील तर त्यावेळेस स्वतःला टिकवाव आपल्याला धरायचं आहे. माझी जी आता कविता मी सादर करतोय ती गझल प्रकारामधली आहे. तर बघा, याच्यामध्ये असं म्हटलंय, मी नावाची कविता आहे, तुम्हाला पण लागू पडते ती. विजलो आज जरी मी, विजलो आज जरी मी, पुन्हा पेट घेणार आहे. मतलबींच्या दुनियेत दैदिप्यमान होणार आहे. वगळले मला जरी मी, अंकुरासम उगवणार आहे. वगळले मला जरी मी, अंकुरासम उगवणार आहे. कुटील नीती करणाऱ्यांनो अस्तित्व माझे टिकवणार आहे. विजलो आज जरी मी, पुन्हा पेट घेणार आहे. झिटकारले मला जरी मी, झिटकारले मला जरी मी, षटकार मारणार आहे. स्वतःची पोळी भाजणाऱ्यांनो कामातून दिसणार आहे. विजलो आज जरी मी, पुन्हा पेट घेणार आहे. तलवार उपसली जरी ढाल मी होणार आहे. तलवार उपसली जरी ढाल मी होणार आहे. चिथावणी देणाऱ्यांनो न्यायासाठी लढणार आहे. आणि शेवटचं वाक्य आणि मग मी थांबतो. पाडले मजला जरी, पाडले मजला जरी हिमतीने उठणार आहे. पाडले मजला जरी हिमतीने उठणार आहे. फास टाकणाऱ्यांनो, फास टाकणाऱ्यांनो मी सगळ्यांना पुरून उरणार आहे. मी सगळ्यांना पुरून उरणार आहे. तर अशा पद्धतीने मी पण कविता निबंध बरंच काही लिहित असतो. या निमित्ताने चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या असतील त्या पण शेअर करा. लेक्चर संपताना असं काही नवीन आपण शेअर केलं, आणि आपली परीक्षा होणारच आहे नंतर, पण या निमित्ताने आपलं एकत्र येणं होतं आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते. आजच्या लेक्चरची PDF तुम्हाला शेअर करतो. आणि तुम्हाला पुन्हा, मला खूप मुलांचे प्रश्न आले CTET आणि TET बद्दल, तर काही शंका असतील तर विचारून घ्या, नाहीतर मग आपण लेक्चर थांबूया. सर, PDF सोबत तुमची कवितेचे पण फोटो पाठवा सर. बरं, खूप छान होती. ठीक आहे. थँक्यू, थँक्यू, छान कविता सर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. कोणाला काही अडचण आहे अजून? सर, माधुरी तांबे, सर माधुरी तांबे, पल्लवी आणि मनीषा बारी
आम्ही तिघी एकत्रच बीएड ला होतो. आम्ही मैत्रिणी आहोत. अरे वा वा वा, छान छान. तुमच्या मैत्रीला पण दाद आहे, म्हणजे ऑनलाईन सुद्धा तुम्ही मैत्री टिकून ठेवली. लेक्चरलाही तुम्ही एकत्र आहात, अतिशय छान. बारी मॅडमने अतिशय छान वाचन केलं, पल्लवी मॅडम. आणि अजून कोणाबद्दल बोलल्या तुम्ही? हॅलो. सर माझ्या बरोबर बोलली हा, ती. माधुरी माझ्या माधुरी विषयी मॅडम. माधुरी तांबे. माधुरी तांबे मॅडम, बरोबर आहे, बरोबर. माधुरी तांबे मॅडम, तुम्ही सीटीईटीच्या क्लासला होते ना वाटतं? हो सर, फर्स्ट पेपरला. झाल्या ना क्वालिफाय तुम्ही? हो हो, क्वालिफाय झाली आहे मी. ओके ओके, चला चला. तुमचं टेटचं बघूया आता काय होतं ते. अजून कोणाला काही अडचण असेल तर सांगा, नाही तर आपण थांबूया. सो गुड नाईट, शुभरात्री. थँक्यू. बाय.